सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोबिंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विषय मराठी इयत्ता 6वी। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बाबांचं पत्र या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे। मागील व्हिडिओमधून आपण बाबांचं पत्र या पाठाचा भाग 1 अभ्यासला। आज आपण या पाठाचा भाग 2 अभ्यासणार आहोत। स्टुडंट्स, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वैष्णवीला 6माही परीक्षेचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला होता आणि म्हणून ती फार निराश झाली होती आणि ज्या दिवशी ती पेपरवरून घरी आली त्या दिवशी ती रडत देखील होती। हा निरोप तिच्या आईने दूरध्वनीवरून तिच्या बाबांना दिला आणि म्हणून तिच्या बाबांनी तिला मार्गदर्शन करण्यासाठी, तिच्याशी हितगुज करण्यासाठी हे पत्र तिला लिहिलेलं आहे। त्याचबरोबर बाबा तिला सांगतात की वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जातील असे होत नाही। मग त्याच गोष्टीचा विचार करत बसू नकोस, कारण उरलेल्या पेपरवर देखील त्याचा परिणाम होईल। पुढे बाबा तिला समजवतायत की अगं, एखाद्या विषयात कमी गुण पडले तर आपण आयुष्यात अपयशी झालो असे होत नाही आणि गणित विषय तुझा लाडका होण्यासाठी तू गणिताशी मैत्री कर। गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया नीट समजावून घे आणि गणितातील उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर, असे उपाय बाबांनी तिला सुचवले। बघा, बाबांनी पाठवलेलं पत्र वैष्णवी अगदी लक्षपूर्वक वाचते आहे। बाबांनी आणखी वैष्णवीला काय मार्गदर्शन केले ते आता आपण पाहूया। बघा, पुढे बाबा वैष्णवीला सांगतायत की बाळा, आणखीन एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे। बाबा म्हणतायत की परीक्षेतील गुण म्हणजेच मार्क्स किंवा श्रेणी म्हणजे दर्जा किंवा ग्रेड, हे महत्त्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची, आंतरिक गुण म्हणजे इंटरनल क्वालिटीज ज्या आहेत त्यांची वाढ करणे हे सुद्धा अधिक महत्त्वाचे आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करत असतो, गुण किंवा श्रेणी यांच्या मागे पळत असतो आणि आपले जे आंतरिक गुण असतात त्याकडे मग काय होतं, आपलं दुर्लक्ष होतं, परंतु ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, हे बाबा वैष्णवीला सांगता आहेत। बाबा पुढे म्हणतायत, तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस, हे सारं सुरू ठेव। तुझ्या आईने मला सांगितलं की हल्ली तू यांकडे फारसं लक्ष देत नाहीस। बघा, वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, मग वैष्णवीच्या अंगी कोणकोणत्या कला आहेत, तर ती गोष्टी छान सांगते म्हणजे छान स्टोरीज सांगते, चित्र उत्तम काढते म्हणजे तिची ड्रॉइंगही चांगली आहे आणि सुंदर नृत्यही करते, नृत्य म्हणजे डान्स देखील ती करते, हे सारं सुरूच ठेव। या वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला आहेत। बाबा तिला म्हणताय यांचा देखील तू सराव करत राहा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस। मला तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू यांकडे फारसं लक्ष देत नाहीस, असं करू नकोस, त्याचा देखील सराव तू सुरूच ठेव, असं बाबा तिला सांगत आहेत। पुढे बाबा वैष्णवीला म्हणतायत की या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात, त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे। या कला ज्या आहेत, आपल्या अंगी ज्या कला असतात, आपले जे आंतरिक गुण असतात, ते काय करतात, आपलं जीवन सुंदर करतात, आपलं लाईफ ब्युटिफुल बनवतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात। व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप करतात आपली, आणि त्यामुळे बाबा म्हणतायत की प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासलीच पाहिजे, प्रत्येकाच्या अंगी एखादी तरी कला असली पाहिजे, एखाद्या गोष्टीची आवड प्रत्येकाला असली पाहिजे। स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे। पुढे बाबा म्हणतायत की स्वतःमधील
गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. संधी म्हणजेच चान्स. त्या मिळालेल्या संधींचा, ते जे चान्स तुला जीवनात मिळतील त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. त्यांच्याकडे तू नीट लक्ष दे आणि त्यांचा देखील तू उपयोग करून घे. आणि आंतरिक गुणांची तुझ्या काय करायला पाहिजे, तू वाढ करायला पाहिजेस, त्यांना डेव्हलप करायला पाहिजे. आणि बाबा म्हणतायत पुढे की बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. की तुझे बाबा जे तुला सांगताहेत ते तू नक्की ऐकशील आणि त्याप्रमाणे तू वागशील देखील याची मला खात्री आहे. पुढे बाबा लिहितायत, दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. बाबा वैष्णवीला म्हणतायत की दिवाळीच्या सुट्टीत मी तुमच्याकडे गावी येणार आहे आणि मग आपण भेटलो की आपण खूप खूप मजा करू, दिवाळीसाठी किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. फराळ म्हणजे दिवाळीसाठी जे अनेक पदार्थ बनवले जातात त्याला फराळ असे म्हणतात. आणि पुढे बाबा लिहित आहेत की खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. बाबा जेव्हा वैष्णवी जवळ येणार आहेत गावी दिवाळीच्या सुट्टीत, तेव्हा बाबा तिच्यासाठी तिचा आवडीचा खाऊ घेऊन येणार आहेत. कुठला ते तू ओळखलं असशीलच. बाबा म्हणतायत वैष्णवीला की मी कुठला खाऊ आणणार तुझ्यासाठी ते तू ओळखलं असशीलच, तू गेस केलं असशीलच. तुझा पुस्तकांचा खाऊ. म्हणजेच बाबा वैष्णवीसाठी अनेक छान छान पुस्तके घेऊन येणार आहे वैष्णवीला वाचण्यासाठी. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहेत. बाबा म्हणतायत की मी तुझ्यासाठी अनेक गोष्टींची पुस्तके आणणार आहेत. खूप स्टोरी बुक मी तुझ्यासाठी आणणार आहे. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं, आता थांबतो. बाकी सारे भेटीअंती बोलू. ती पुस्तके तू वाचून बघ, तुला नक्कीच खूप आवडतील. आणि शेवटी बाबा म्हणतायत की आता थांबतो. बाकी सारे आपण भेटीअंती बोलू. भेटीअंती म्हणजे भेट झाल्यानंतर, आफ्टर मीटिंग. तुझे बाबा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे निराश झालेली आपली मुलगी वैष्णवी हिला तिच्या बाबांनी पत्र लिहून कशा प्रकारे समजवले, तिचे कशा प्रकारे मार्गदर्शन केले व तिला प्रोत्साहन दिले याचे सुंदर वर्णन बाबांचं पत्र या पाठातून आलेले आहे. आय होप तुम्हाला हा पाठ समजला असेल आणि आवडला देखील असेल. आता आपण पाठाच्या या भागात आलेले शब्दार्थ बघूया. 1. श्रेणी, दर्जा, ग्रेड. 2. आंतरिक गुण, मनाचे गुण किंवा अंगभूत गुण. वाढ, वृद्धी किंवा अधिक. हल्ली म्हणजे आताच्या घडीला. व्यक्तिमत्व म्हणजे गुणवैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व, पर्सनॅलिटी. पुरेपूर म्हणजे पूर्ण. खात्री म्हणजेच विश्वास. फराळ म्हणजे दिवाळीचा खाऊ. भेटीअंती म्हणजे भेटल्यावर. आणि हा आहे आजचा स्वाध्याय. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा. जसे पूर्वीच्या काळी कबुतराचा उपयोग करून, घोड्याचा उपयोग करून पत्र पाठवलं जायचं. त्याचबरोबर मग काही काळानंतर टपाल घर आलं, म्हणजेच पोस्ट ऑफिस. मग पोस्ट ऑफिस द्वारे आपण एकमेकांना पत्र पाठवू लागलो. त्याचप्रमाणे आत्ताच्या युगामध्ये पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची तुम्ही लिस्ट करायची आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत केली त्याची माहिती लिहा.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया आणि आपल्या पुढील लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा, स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.